बिस नाही आहे, काही काम घे आलं असं जवायले म्हणून गिनून नसन आले. आता फोन लावला 2-3 वेळा पण नाही का उचलला नाही. काय 10 वेळा फोनही लावा बरं नाही वाटत. आता उद्या नाही का निर्मला बाईनं मीच जाणार आहे. उद्या राणीले नेऊन देतो म्हणून तुमच्या जवळ आली. काम होतं थोडं. काम होतं? कोणतं काम होतं बाई? अंता काय म्हणून राहिली तू? म्हणजे मी म्हणलं मला 2-2.5 हजार रुपये द्या बा सध्याचे. मग नंतर मी देऊन देईन. माझ्या लाडकी बहिणीचे आले तेव्हा देऊन देईन, नाही तर कामाधामाचे भेटले तेव्हा देऊन देईन. आता कामाले गेलीच नाही माय, एवढे कुठून येईन मला पैसे. पाऊस लागल्या लागून पाऊसच आहे. तर कामाचे रोज काही एवढे झाले नाही मायवाले, वागलेच नाही ना. तर लाडकी बहिणीचे येईन का नाही तर तेव्हा देईन बा. म्हटलं 2-2.5 हजार असन तर द्या मले. आपल्या याले जतीनले मागून द्या बा म्हणलं. मला तिले साडी माडी घेतो जाताना तिले नेऊन देईन. एखादी साडी माडी घेतो. आणि निर्मलाबाई आहे तर आता खर्च मलेच करा लागेल ना तिकीट पाणीचा. तर म्हणून म्हटलं तिच्याकडून बरं नाही वाटत ना, नेहमी तेच करते. आपलं काम असो का तिचं काम असो, पैसेवाली आहे तर आपल्याला काही नाही काही करा लागन का नाही. माझ्याजवळ आहे नाही पैसे सध्याचे, म्हणून म्हटलं द्या बा. मग नंतर देतो मी. तुले 2 पाहिजे का 2.5 पाहिजे? पाहिजे किती ते सांग ना. या थोडीशी जास्तच. 2.5 हजार रुपये असन तर 2.5 द्या. दे ना. जतीन आहे का घरी? जतीन काल रात्रीच आला. आणि त्याला कायले 2.5 हजाराचं काम असलं तर त्याला कायले माझ्याजवळ आहे ना. मी देतो ना तुले. देतो माया लागेच 1-1.5 महिन्यान देतो. तेवढं काय? लाडकी बहिणीचे आले तेव्हा देजो. एवढं काय आहे? तुमच्या जवळ असन तर तुम्ही द्या कौसूबाई. बरं नाही वाटत ना तिले. काय म्हणन सासू गिसू. आता कशी ते पहिले तिकडं राय भाड्या ना, तर नाही घेतलं असतं तरी चाललं असतं. आता इकडं कसं हे ते आपली वटसावित्री पौर्णिमेपासून आली आहे का नाही राणी. नाही घेतलं तर तिचे सासू नाव बोट नाही ठेवून का गेली एवढ्या दिवसाची, काही घेतलं नाही असं नाही म्हणन. म्हणून म्हटलं एखादी 1000-1200 रुपयांची जाता जाता शिटीतूनच साडी घेऊन देईन बा. आणि काही खर्च असा म्हणून म्हणलं बांगड्या भरून देतो तिले राणीले. आणि साडी माडी घेऊन देतो. 1000-1200 होईनच ना. दे ना तर बाप्पा, दे ना. दे हाय माझ्याजवळ. कधी आता देऊ का उद्या देऊ? नाही उद्याच देजा. उद्या सकाळी मी जायच्या पहिले येईन आणि तेव्हा का नाही तुम्ही मला पैसे देजा. तयारी करून येऊन जाईन मी तुमच्या घरी साडी गिडी घालून. आणि मग दे जा. हा तसं कर्ज. मग किती महिना चालू आहे वर राणीले? पोटगीत तर काही दिसत नाही तिचं. माय आता तर 2 महिने झाले होते वा. आता झाले 2 तारखेले. आता 3रा चालू आहे तिले. 3रा चालू आहे. बरं आहे बाई. देवानं तिच्यावर कृपा केली पोट्टीवर. आता राहिलं मला तर वाटलं बाई पहिलं एवढ्या म्हणजे ना आता 5-6 महिन्याचं गेलं बाई. आता काही कठीण आहे म्हटलं हिचं राणीचं. पण नाही चांगलं केलं देवानं. माय हो ना, लय चांगलं झालं बाप्पा. तिले राहिलं तर पटकन. पहिलेच तिच्या घरी वांदे चालू आहे नवऱ्याचे सासू सासऱ्याचे. आणि असं जर झालं असतं तर मग नाही आता तिला काळजी घ्यायला लाव चांगली. थांबा बाई, फोन येऊन राहिला कौसूबाई. थांबा. हॅलो. मामीजी मी बोलत आहे. सागर बोलत आहे मी. जवाई फोन आला बाई. बोला ना बोला जवाई. आजी किती वेळची कॉल करून राहिली जी उचलतच नाही. काहून येणं नाही झालं का तुमचं वाला? आज वाट पाहिली सकाळपासून. पण असं वाटलं येन. शेवटी तिनं साडी काढून ठेवून दिली राणीनं. काहून काय झालं? आल्या नाही? मामीजी इकडं का नाही पाऊसच आहे सकाळपासून. कमीच झालेला नाही. आताही चालूच आहे ते थेंब. आता त्याच्यामुळे का नाही येणंच झालं नाही. निघालो होतो पण अजून डबल का नाही लागला पाऊस. तर मग आजच्या दिवस राहू द्या. उद्या का नाही मी कॉलेजमध्ये जाईन आणि तिकडून अर्ध्या दिवसानं सुट्टी घेऊन नाही का तिकडं येतो म्हटलं. राणीला घ्याले तर तिले का नाही तयारी करून ठेव जा तिची. येतो मी उद्या घ्याले. पक्क येतो उद्या. ठीक आहे ना जवाई. ठीक आहे. चालन या उद्या या. चालन. बरं झालं तुम्ही पावसात आले नाही तर. अगाऊ पावसात आले असते. लय पाऊस गिऊस होता म्हणा. आता थोडाफार उघडला. नाही तर पाऊस इकडे यायची जवाई. बरं ठेवतो मी. राणीला सांगून देता. तिला फोन केला होता मी ना, पण तिनं फोन उचलला नाही. काय माहित कुठं गेली. तर 2-4 फोन केले. आजी मोबाईल चार्जिंग वर लावला आणि ते शीतलच्या घरी गेली बाई बसाले. शीतलच्या घरी. ते आमच्या गावातली पोरगी आहे तर तिच्या घरी गेली बसाले. बरं सांगता तिला. हो ठीक आहे. काय म्हणे हो जावाई? उद्या येऊन राहिला मग तुम्ही कायले जाता मग? राहू द्या. 1000 रुपये दे जा मले. 2.5 हजार काही देऊ नका. आता जाण्या येण्याचा खर्च तर काही लागणारच नाही. तिच्यासाठी देऊन देईन मी राणीच्या आधी 1000 रुपये. बरं नेजो. चला बाई जातो मी. त्या पोट्टीले सांगतो जवायचा फोन आलता म्हणून. ते पोट्टी टेन्शन मध्येच आहे. करीने करते आणि मग लढते.
नुसती लढत राहते. मग पहिले करीने करायच्या वेळेस काही वाटत नाही तिले. काय करावची मग? बारी ना असं करावंच नाही. आपल्याला नांदा लागते तिथं आणि कायले असे नाटकं करावं बाई. हो ना, चला मी जातो घरी. येईन मग मी उद्या येईन, जातो. अवंता पाय मी तुला गोष्ट सांगायचीच राहिली व. माय मात्याचा वावर आहे तो चालते म्हणते. सकाळी नाही काय याचे बाबा गेले होते पाले तर चालते म्हणे निंदन. तर चालशील काय हो माय वावरात व? सुबाई उद्याचे दिवस थांबा. उद्या माझी पोरगी जाते, परवापासून येतो लागेच मी तुमच्याकडं. ये मग परवा ये. काव्याचे बाबा मलाच बोलून राहिले. तुम्ही तुमच्या जवळ सांगितलं तुमच्या बहिणीचं तर मलाच बोलून राहिले. तुमच्या बहिणीला एकही शब्द नाही म्हणला तुम्ही, मलाच बोलून राहिले. तिचं ना तिच्या सोन्याचं पटून राहिलं नाही. तू कायले मंदात करतो त्याच्यावाल्या. तुला माहित आहे ना चंदाबाई कशी आहे तर तिला राग आला का लयच राग येते. मी म्हणतो तू दूर राह बा भांडणाचे. तू तरी कायले मदत करतो तर. आता मी ना काय केलं जी आता तुमच्यावाल्या बहिणीच्या म्हणण्यानुसार वागणार आहे का मी? लोकांसोबत बोलणं सोडून देऊ? काल रात्री भाजी घेऊन गेली तर किती बोलल्या त्या मले. आणि तुमच्या जवळ सांगितलं तर 2 शब्द बहिणीले सांगायचं तर तुम्ही उलटे मलेच बोलून राहिले. आता त्या पोरी सोबत बोलणं सोडून देऊ का? आता यायले या सोनी सोबत वागत नाही चांगली तुमची बहीण आणि मलाही म्हणते एकड राय म्हणते तिच्या सोबत म्हणते. मी काऊन राहू बा? ते पोरगी माझ्यासोबत चांगली बोलते आणि मी काऊन एकड राहू तिच्या सोबत, त्या शीतल सोबत? बोलू नको म्हणते का बाई? बोलू नको म्हणते शीतल सोबत? आजी तर स्पष्ट बोलल्या ठेवाल्या मले. माय घरी म्हणे तू पहिले ये ना, आता येत नाही म्हणे. तुले म्हणे तेच गोड लागते म्हणे तिची माय. आणि ते म्हणे नवीन मैत्रीणा भेटल्या म्हणे तुले म्हणे. आणि म्हणे आता म्हणे तुले ननद कायले पाहिजे. आणि मायावाल्या भरोशावर मी इथं आणलं म्हणे तुम्हाला म्हणे. हे पांग फेडून राहिले काय म्हणे तुम्ही म्हणे. आता सांगा बरं, आपलं घर तुमची बहीण चालून राहिली का? आता तुम्हीच लागले पैसे तुमच्या बहिणीले देता. किती पैसे आहे तुमच्याकडे तुमचेवाले तुमच्या बहिणीकडे? सांगा बरं, मी एक शब्द म्हणतो का? एवढेच पैसे देता तुमच्या बहिणीले तुम्ही लागले सागले. अजून द्यायचेच आहे पैसे लागेच द्याले. पण मी कधी तुमच्या बहीण भावाच्या मंदात पडतही नाही बोलतही नाही. तरी तुमची बहीण मला किती बोलली मी बोलत नाही म्हणून. मला बोलता आलं असतं ना काल. तिला नाही आवडत ना तिच्या सोन्यासोबत बोलाले तर नको बोलत जाऊ तिच्या सोन्यासोबत. सगळंच भावजय आहे बाई माईवाली. लोकांसोबत बोलाले बंदी घालते मला तर माई भावजय. मी म्हटलं तुमच्या जवळ सांगितलं तर तुम्ही समजावून सांगत म्हटलं बहिणीले. तुम्ही उलटे मलेच बोलून राहिले कायले बोलतं म्हणून शीतल सोबत. अहो आता बोलत जा, एखादी शब्द बोलत जा. नाही म्हणते ती बाई तर नको बोलत जाऊ चंदाबाई. सध्याचं त्याचं वातावरण गरम आहे तर कायले बोलतं. तुमच्या बहिणीमुळेच आहे. अशीच जर तुमची बहीण राहील ना तर कोणी जवळ नाही करणार तुमच्या बहिणीले. आता तरी का नाही सगळं काही विसरून नाही का त्या पोरी सोबत चांगलं बोलायला पाहिजे का नाही? नाही उलट का नाही मले बोलायला मनाई करते. सांगा बरं मग. मी सांगितलं तर माय ऐकणं तर दूरचीच गोष्ट. मलेच ते ना किती गोष्टी सुनावल्या. गोष्टीला गोष्ट वाढू नको बरं दया. गोष्टीला गोष्ट वाढू नको. तिच्या देखता नको बोलत जाऊ शीतल सोबत. काय सोबत बोलायसाठी ना आता का नाही तुमच्या बहिणीची परमिशन घेतो हाय का नाही? तुमच्या धाकात आतापर्यंत राहिली ना, आता नंदीच्याही धाकात राहतो. तुला तसं म्हणलं काय तिनं? तिच्या सोन्यासोबत तुला जवळकी केलेली तिला आवडत नाही ना. तिला असं वाटते का तिच्या सोन्यासोबत कोणीच चांगलं वागलं नाही पाहिजे असं वाटते तर नको बोलत जाऊ काही दिवस. का बापा तुमच्या दोघाही बहीण भावाले सांगू थकून गेली मी. मला वाटलं तुम्ही सांगा बहिणीले थोडं समजावून तर तुम्ही उलटे मलेच बोलता. जाऊ द्या चालली मी स्वयंपाक बनवाले. बहीणही तशीच आणि भाऊही तसाच. दोघही सारखेच आहे. एकाच माळ्यातले मनी. अहो दया चाल ना. चक्कीवर दया नाही म्हणे तू मला बोलवाले ये जा म्हणे जाणतवा. चाल ना सोबती मग. माय दयन घेऊन येतो तूही चाल. हो ना बाई पाव दयन आहे पा. पिठही नाही घरी काही नाही. दयलं असन का त्यानं? चला येतो मी चला. चक्की लावली होती आता 12 वाजता लाईन गेली होती तर आता चक्की लावली होती त्यानं. दयलं असं आता चल घेऊन येऊ. कालपासून लाईनच नाही बाई. 12 वाजता आले तर 2-3 दयनच झाले म्हणते. पहिले माय टाकलं असतं तर काय झालं असतं? तिकडल्या बायाचे होते म्हणते दयन. कसं करावतं आता? वापस आणा लागलं बाई कसं करावतं. आता संध्याकाळी खिचडीच मांडणे आहे. सकाळी आणलं होतं बाईच्या घरून उसनं अदलीभर. आता काही संध्याकाळी आणू का बिचारे? आता मला बाई मायवाल्या नंदेच्या घरून आणा लागल. आता त्याइलेच का नाही भावाले पाठवा लागल. मी काही जाणार नाही. तू चंदासोबत बोलत नाही काऊन? काय झालं? भांडण गिंडण झालं का तुझ्यावाला बापा तिच्या सोबत? नाही भांडण गिंडण नाही झालं बबिता ताई. आजी परवाच्या दिवशी आपण शीतलीले भेटायला गेलतो नाही का? तिचं वाला पाहली कसं आहे का आहे तर त्याला दिसलो खरं येतानी. तर मला रात्री नाही का भाजी नेऊन दिली का नाही तर लय बोलल्या त्या. बोलाले खूपच बोलल्या त्या.
म्हणून मी आता जाणारच नाही. त्याच्या भावालेच पाठवतो कणिका आणण्यासाठी त्याच्या घरी. आता लाईन कधी नाही कधी येते ना कधी नाही. चंदाचं बरोबर नाही बाई, हे वाले उली उली गोष्टीले भावजाई सोबत हे करते. आता तिच्या काही दबायला आहे का बाप्पा तू? कोणासोबत नाही बोलायचं, कोणासोबत बोलायचं म्हणून. जाऊ दे, ऐकतच नको जात जाऊ. अशानं ते दबाव टाकन ते यावर, सुनेवर कशी टाकते तशासारखी. ऐकत नको जात जाऊ जास्त तिचं. आजी ताई, माझ्या घरच्या माणसाले म्हणलं ना तर बहिणीकूनच भाग घेते. मग हे काव्याचे बाबा आता होय कोणाचा भाऊ? चंदाचा भाऊ आहे ना. भाई बहिणीकडून भाग नाही घेऊन तर कोणाकडून घेणार आहे? आले का हिरोईन? दोघ्याच्या दोघे झाली वाटते तुम्हाला सुट्टी नाही? अमाय बाई भाजीपाला की आणला? मला सांगितलं असतं तर मी नाही बोलावलं असतं. पैसे नाही होते बाई माझ्याजवळ. तर 200 रुपये होते, त्याच्यात काल तेल नाही आणलं बाई. पैसे नाही होते. सांगितलं का नाही मग काकू? आणलं असतं ना तुमच्यासाठी भाजीपाला. पण तुम्ही तर तुमचाच भाजीपाल्याचा धंदा होता, तुम्ही बंद केला. म्हणून आम्हाला का नाही बाहेरून आणा लागला. ही नाही आणला आणि मी नाही आणला. चालू करा ना तुमचा आला धंदा. तो धंदा बंद पडला म्हणून तर आपत येऊन राहिली हो घरात मायवाला बिचारे. माणसाचा पगार नाही, माये चालून नाही राहिलं पाण्याच्यानं काम. आणि हे भाजीपाल्याचंही नुकसान झालं. एवढं मोठं नुकसान उठलाची कुठं मायात ताकद आहे बाई. माल आणा लागते तो वाया गेला तर बसूनच जाते ना धंदा. काकू दुसरं चालू कर ना काही. ते भाजीपाल्याचं नुकसान होते तर दुसरं करा मस्त काही. पण सोपी गोष्ट आहे का बाई कोणतंही करणं? माझ्याकडूनही वावरातले कामं होत नाही, पण 1 रुपया माझ्याजवळ राहत नाही बिचारे. आता आमचं आम्हाला माहीत. पण इथं खेडेगाव आहे, याच्यात कोणतं चालतही नाही हो. चालाले काय करावं? या गावात लहानसं गाव आहे हे प्रकाशपूर. शिटीत करा, त्याच्यात काय ताई. दोघ्या मिळून तुम्ही शिटीत कर ना मग मस्त. वडापावाची गाडी टाकायची, पावभाजीची टाकायची, नाही तर मग भज्याची गाडी टाकायची. असं होते ना. आयडिया तर मस्त दिली बाई ना. मी ना तर कधी विचारही केला नाही, पण एक जण सोबती पाहिजे मध्ये. या दयाले विचारू का? मस्त आयडिया गी दिली. तसं मला वडापाव गी जमते आणि जास्त काही बनवाय नाही लागत. नुसते वड्या काढणं आणि वडे काढणं ते आणि पाव विकत आणणं एवढंच आहे. काय करणे आहे मग? मी तर आहोस तुम्हाला सोबती तसंही बी झाले. आता आमचं नाही हो करत करत आम्ही ड्युटी करूनच राहिलो का नाही. मग तसं तुम्ही करा. तुमची गोष्ट वेगळी आहे, पण एवढं पावभाजीची गाडी सिटीत चालते गेलते म्हणा. आपण आयडिया गी चांगली आहे बाई हे वाली. पूजानं येताना दिलेली. सिटीत मस्त चालते बी वडापावचा गाडा. मग एक जण सोबती पाहिजे मले. दयालेच तयार करा लागल. पण ते देवीदास भाऊ हो म्हणते नाही म्हणत. विचारा लागन बाई यायलेच दयाले. तुमचे लेकरं लहान लहान असून सिटीत जाते का नाही? शाळेत शिकाले. माये पोरग जाते त्याच्यात. मग आता तुमचं लेकरू राहते तिथं, सर्वच राहते. 4 वाजेपर्यंत शाळा राहते लेकराची. होते ना तुमचं. थ्यासी आटत जाणंही होते लेकराच्या शाळेत सकाळी 10 वाजता. हाय का नाही? होते ना. हो बाई, हे बी बरोबर आहे. हिचं वाला माई पोरगी तर जाते. हिचंही पोरगी जाते काव्याची. माई पोरगी जाते गीते म्हणा, पण माझ्या घरच्या माणसाला आवडते नाही आवडत हे बाहेर जाऊन काम करणं. काय माहित, विचारा लागन बाई मले. काव तुम्ही तयार आहे का हो बबिता ताई? अव दया, मले पटलं बाई ह्या दोघीचं बी. शहरात का नाही कोणी खाते व नाश्ता म्हणून वडापाव लावू आपण. वडापाव तू का नाही तुझ्या नवऱ्याला तयार कर बाई. मलाही वाटत नाही तुझ्या नवरा हो म्हणून. पण पाय विचारून काय म्हणते ना काय नाही. तर पाण्या पावसाचे त्याचे पाहिजे असे काम चालत नाही ना व. बबिता ताई, लागले जाते म्हणा ते घरदार भागते, पण पैसा काहीच राहत नाही जवळ. तर म्हणून म्हणलं पाय तो विचारून काय म्हणते. तर त्याला तयार करावंच लागन मले. माय नाव सांग ना, माय नाव सांग ना. बबिता ताई आहे म्हणा सोबत. आणि ह्या पोरी बी आहे गावातल्या. येता जाता आहे का नाही सोबती होऊन जाते आपल्याला. शाळेतल्या याटत आपण जात जाऊ सकाळी आणि तिकडून येताना लवकर निघत जाऊ लागेस. हाय का नाही? नाही करा ताई करा, तुम्ही करा. आम्ही हाऊस तुम्हाला सोबती करा. आमच्यावाल्या मॉलच्या बाजूलाच टाका लागेस. तिथं तर आमच्या मॉलमध्ये नाही का किती पोरं पोरी आहे. मॉलमध्ये खूपच मोठा मॉल आहे तो. आणि लयच पोरं पोरी आहे तिथं. तर नाश्ता करते ना. मग हाय तिथे एक गाडीच आहे फक्त. तिथं अशी तुटून पडते का नाही गर्दी. तर तुम्ही करा म्हटलं तिथं चालू. मग बाया पाहून तर बायाच्या हातचं कोणी खाली येते. तिथं माणूस आहे. पण नाही
आपण कोणाच्या पोटावर पाय नाही द्यायचा, आपण थोडंसं अलगच लावायची. तसं गिसं काही नाही. पाहतो बाई मग मी विचारून काय म्हणते माय माणूस. तर पाय पाय आपण का नाही करूस. पाय जमलं तर एखादी महिना तर करून पाहू. जमलं तर जमून जाय. आ बरं पाहतो ना संध्याकाळी विचारून मी. आता बाई मला कणकीचीच मोठी आपत पडली. बाईच्या घरी जाऊशा नाही वाटत. आणि जावं लागन बाई. यायलेच पाठवतो. जाऊ दे. आज तर काही बोलत नाही मी त्याच्यासोबत ह्या गोष्टीवर. उद्या परवा बोली ना. बोल बोल. माय माणसाचं काही टेन्शन नाही. माय सासूचंही काही टेन्शन नाही. तू येस आहे टेन्शन. मला खिचडीच मांडा लागते आता. काय करा दयनच नाही आहे तर लाईनीच्या ना. खिचडीत देतो संध्याकाळी मानून. चला मग मी जातो घरी. उद्या गिद्या विचारतो मी. तसे तर ते नाहीच म्हणणार. पण पाहतो आता काय म्हणते काय नाही. तर निर्मलाबाई, ऐ निर्मलाबाई वा, अहो इकडे ये बाहेर थोडंसं काम आहे वा. ऐ निर्मलाबाई ये बरं लवकर. घरी जायचं आहे बाई मले. ते राणी आली असन तर तिले सांगायचं आहे. अमाय एवढ्या पावसात आली काय व तू? काऊन कोणतं काम पडलं व? अंत काय झालं? ये बंदर ये ना. नाही नाही वा, जातो. अहो घरी जायचं आहे मला. काम आहे घरी. मी काय म्हणलं, जवाईचा फोन आला होता मायावाल्या. तर जवाई म्हणते मी उद्या दुपारून येतो म्हणते. ड्युटी करून अर्धी ड्युटी करतो म्हणे. येतो म्हणे. तर आपण जाऊ नाही बा म्हणलं. तुले सांगायला आली. आव तर उद्या सांगितलं असतं ना. मी कुठं उठून पळत चालली काय व? घरीच होती. एवढ्या पावसात यायची काही गरज होती का तुले? अंता उद्या सांगितलं असतं. नाही वा, मी याच्यासाठी सांगितलं तुले कोणतं काम घे आलं बा तर इकडं जायचं आहे म्हणून तू ते काम करशील नाही म्हटलं. त्याच्यामुळे मी तुले सांगितलं पटकन. जाऊ नाही बा उद्या म्हणून. म्हणजे ते काम कोणतंही आलं ना मायाच्यानं रोखलं गिकलं काम तर मग नाही तसं काम घेऊन नव्हतं म्हणा मले. आता बाया लावायच्या होत्या. उद्या लावतो म्हटलं. ते उघड पडली ना एक दिवस काल ना आज अजून चालू झाला आला पाऊस. काय करावं या पावसाचंही बी. कशाला बाया लावाले. तणनाशक दे ना मारून वा. सरय उघड पडल्यावर पाहतो निंदन फिनन. तणनाशक दे ना मारून. आणलं गेलंय सुरेशच्या बाबांना औषध गिवषध म्हणा. बरं ठीक आहे मग. आणि चल ना घरात. नाही काम आहे नंतर पाहिन मी. राणी त्या शीतलच्या घरी गेली तर जाता जाता तिले घेऊन जातो सोबत. हे आहे तर छत्री आहे तर एकच छत्री आहे ना. एक नेली तिच्या बापानं. आणि जाय बाप्पा मग जाय. बरं झालं पण त्या जवळ येऊन राहिला तर फोन आला होता वाटते नाही. बरं झालं काहून आले नाही म्हणते. पाऊसच आहे ना चालू तिकडे बी. निर्मलाबाई तिकडे लय पाऊस चालू आहे. पावसाच्या ना येणं नाही झालं त्या जवळचं ना. असं आहे का? हो बरोबर आहे. असं नस ना इकडं चालू आहे तर तिकडं नसन का. बरं ये मग. येतं काय तर अंदर ये. नाही जातो बाई आता घरी. किती की येतं रे पावसा. का बंदच्या बंद वाहूनच नेत बिचाऱ्या. थांब ना थोडसा. बबिते इकडे होतो. बबिते इकडे. काय झालं आता ह्या माणसाले? कायले बोलून राहिला? बोला काय झालं? कायले ओरडून राहिले? जेवायला दिलं ना चुपचाप जेवा ना मग आता. खिचडी कोण बनवली खिचडी? तुला माहित आहे ना मला खिचडी जमत नाही जास्त म्हणून. तुला माझ्यासाठी खिचडी कोण बनवली? 2 पोळ्या टाकायला नेट लागला का तुला? नेट नाही लागला मला. सर्वांसाठी पोळ्या टाकल्या असत्या. पीठ असतं तर सकाळी बाईच्या घरून उसनं आणलं पीठ. आता संध्याकाळी आहे नाही तर मी काय करू? म्हणून सगळ्यासाठी खिचडी मांडली. आम्ही इथेच खाऊन राहिलो. आम्ही काही आलू बोंडे समोसे खाऊन राहिलो का बाहेरून आणून? काही नाही आहे ना. काही नाही आहे. तार तुटला म्हणते त्या अर्थिंगचा. लाईट जोडणं चालू आहे तिकडं. नाही दिलं तर मग काय करू? त्याची वाली चक्कीच बंद होती तर केली मग आता खिचडी. खा ना चुपचाप. 2 पोळ्याची कणिक नव्हती का आपल्या घरी? 2 पोळ्याची कणिक नव्हती? मायापुरते 2 पोळ्या तर टाका लागत होत्या तुला. काय बोलू तुम्हाला? मला हेच समजत नाही. आम्ही खिचडीच खाऊन राहिलो. सांगून राहिली का बाईच्या घरचं सकाळी आणलं होतं उसनबा म्हणून. आता काही लोकांच्या घरी भिकस मागत फिरू का पिठासाठी? थांब ना. ये ना लाईनचं काम चालू आहे तिकडं. संध्याकाळपर्यंत येऊन जाईन तर उद्या सकाळी घेऊन येईन. नाही तर संध्याकाळीच घेऊन येईन. डबा नेऊन ठेवला आहे डबल. मला खायची नाही का खिचडी? जेवायचं असन तर जेवण. नाही जेवायचं असन तर द्या इकडं. खिचडीचं ताट नेऊन ठेवतो मी. नाही खायचं असन तर आम्ही काही दुसरं नाही खाऊन राहिलो. आम्ही बी तेच खिचडी खाऊन राहिली. एकदम नको करत जात जाऊ. पैसे द्यायची बोब आणि म्हणते मला खिचडी नाही खायचं, हे नाही खायचं, ते नाही खायचं करते. आता मी काय करू? एखादी राजा असल्यासारखंच करते. करायले खिचडी नाही खायची. एवढंच होतं तर आणलं काऊन नाही मग? 5 किलोचं पॉकेट तर भेटते दुकानात. घेऊन या लागत होतं. पोयास खायच्या होत्या तर. थांब माझा पगार होऊ दे मग सांगतो तुले. पगार आला का पहिले त्या तोंडावर मारतो फेकून. पैशासाठी निसती मर करते.
मला म्हणते 5 किलोचा आणला काऊन नाही, पैसे असते तर आणला असता ना मी ना. आणाले थांब येऊ दे पगार, त्या तोंडावरच मारून फेकतो आता.